व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रेस्क्यू फोर्सच्या जवानांचा पुन्हा शिरडोन ग्रामपंचायतीकडून सत्कार। शिरडोन येथील घडलेली आदित्य बंडगरच्या बेपत्ता व शोध घटनेबद्दल संपूर्ण शिरोळ तालुक्यातच नव्हे तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यात घुमत आहे। रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी जी कामगिरी बजावली आहे व आदित्य बंडगरचा शेवट शोध घेऊन त्याला घरी सुखरूप पोहोचवले, अशा या जवानांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक करत आहेत आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशन मार्फत देखील या जवानांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता। परत एकदा कौतुकाची थाप देण्यासाठी शिरडोन ग्रामपंचायत यांच्याकडून देखील आज या सर्व जवानांचा सरपंच बाबासो हेरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रदीप ऐनापुरे, हैदर अली मुजावर, नितेश वनकोरे, दीपक बदामे, ओमकार सुतार, निशांत गोरे, निलेश वनकोरे, अभिजित चव्हाण, सागर सुतार, दशरथ शिकलगार, शिवा सोनार या सर्वांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या धाडसाचे कौतुक करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच बिरू भसपटे यांची नुकतीच दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच रेश्मा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील, बिरू भसपटे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते बबन मगदूम, शशिकांत चौधरी, सचिन मालगावे, सर्व अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। सचिन ई सेवा केंद्राचे सचिन मालगावे यांनी सर्वांचे आभार मानले। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रतिनिधी जहांगीर रणमल्ली।